मोबाईल आणि सोशल साईटच्या क्रेज सध्याच्या तरुणाईत भरपूर बघायला मिळते। स्वस्तात नेट मिळत असल्यानं बरेच जण तासनतास सोशल मीडियावर सक्रिय असतात। फेसबुकवर फोटो शेअर करत असतात, पण फोटो शेअर करून स्टेटस अपलोड करणं महागात पडू शकतं, कारण तुमच्यावर गुन्हेगारांची नजर असते। हा मेसेज व्हायरल झाल्यानं हे खरं आहे का याची आम्ही पडताळणी केली। पण काय सत्य समोर आलं, चला पाहूया। सोशल मीडियावर फोटो शेअर करणं पडेल महागात। गुन्हेगार तुमच्यावर ठेवतायत पाळत। काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? विज्ञानाचं युग असल्यानं अनेक जण सोशल मीडियाचा सर्रास वापर करतात। रात्रंदिवस सतत मोबाईलमध्ये व्हॉट्सअप, ट्विटर आणि फेसबुक सुरूच असतं। नेहमीच ऑनलाईन। जे आपल्याला ओळखत नाहीत तेही आपलेच मित्र असल्याचं अनेकांना सांगायला आवडतं। इतकंच नव्हे तर ते आपले फॅन्स आहेत असंही काही जण छाती ठोकपणे सांगतात। पण तुम्हाला ओळखत नसलेले, फॉलो करत असलेले काही जण गुन्हेगारही असू शकतात। त्यामुळे तुम्ही घर बंद करून बाहेर फिरायला जाताय किंवा मुलांना शाळेत सोडायला जाताय तर ते स्टेटस, फोटो अपडेट करू नका, कारण तुमच्यावर गुन्हेगार पाळत ठेवत असतात। अशा आशयाचा मेसेज आता व्हायरल होतोय। मेसेजमध्ये काय दावा केलाय पहा। सोशल मीडियावर फोटो शेअर करताना सावधगिरी बाळगा। दर 5 माणसांच्या मागे एक क्रिमिनल माइंड असतं। सहजपणे कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नका। तुम्हाला फॉलो करून गुन्हेगार तुमच्यावर पाळत ठेवत असतात। असे अनेक गुन्हे उघडकीस आलेत। हा धक्कादायक दावा केल्यानं याचं सत्य जाणून घेणं गरजेचं आहे। बरेच जण वारंवार फेसबुक आणि व्हॉट्सअपवर सक्रिय असतात। कुठेही फिरायला गेल्यावर फोटो शेअर करून माहितीही टाकली जाते। त्यामुळे गुन्हेगार तुम्हाला फॉलो करून पाळत ठेवत असतात। घर बंद असेल तर चोरीही करू शकतात। त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। व्हायरल मेसेजमध्ये दावा केलाय तो कितपत खरा आहे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली। आमचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे हे सायबर एक्सपर्ट्सना भेटले। त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच सोशल मीडियावर फोटो शेअर करून माहिती टाकणं महागात पडू शकतं का हे जाणून घेतलं। कारण मी जेवढे अनोळखी मित्रमैत्रिणी ठेवणार आहे तेवढे जास्त लोकांना कळणार आहे की माझ्या डेली ॲक्टिव्हिटीज काय चालू आहेत। आता समजा मी एका माझ्या ट्रिपला चाललेलो आहे आणि तेव्हा मी चेक इन करतो आहे की मी या ठिकाणी चाललेलो आहे आणि या तारखेपर्यंत परत येईल किंवा फक्त मी इथे चाललो आहे। तर त्या दिवसापुरतं त्यांना सगळ्यांना कळतं की मी माझ्या घरी अवेलेबल नाही आहे, माझ्या ऑफिसमध्ये अवेलेबल नाही आहे। तर त्या टाईमला ते नक्कीच येऊन काहीतरी खुराफती काहीही करू शकतात ते, आणि त्यांना तेवढा तो स्कोप मिळतो। त्यात जर मी कोणाला टॅग केलं तर त्यांना परत हे पण कळतं की मी ह्यांच्यासोबत आहे, सो ह्यांच्या घरी पण कदाचित कुणी नसावं, तो तिथे पण ते ट्राय करू शकतात। सो त्याच्यामुळे गुन्ह्यांमध्ये नक्कीच खूप वाढ होती आहे। सोशल मीडियावर अनोळख्या व्यक्तींशी मैत्री करणं महागात पडू शकतं। गुन्हेगार पाळत ठेवून गुन्हा करू शकतात। त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना काय काळजी घ्यावी याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली। वैयक्तिक फोटो शेअर करताना एवढी काळजी नक्की घ्यावी की ते म्हणजे असं एक म्हणणं आहे इंटरनेटमध्ये की एकदा तुम्ही काही पोस्ट केलं की ते इंटरनेटवर नेहमी असणार आहे। ते तुम्ही तुमच्या इथनं किती वेळा डिलीट केलं ते 10 ठिकाणी अजून कुठेतरी सर्क्युलेट झालेलं असतं। तर काळजी अशी घ्यावी की त्याच्यामुळे दुसऱ्यांना काही त्रास होऊ नये आणि नक्कीच आपल्याला पण काही त्रास होऊ नये। अशा प्रकारे गुन्हेगारी होऊ शकते। अशा प्रकारे मी 3-4 गुन्हे आम्ही बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये दरोडा झालेला आहे, घरफोडी झालेली आहे। तर असे गुन्हे नक्कीच होतात। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा। वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर टाकू नका। लहान मुलांसह मोठ्यांचेही फोटो अपलोड करू नका। गुन्हेगार सोशल मीडियावर सक्रिय आहेत। तुम्हाला फॉलो करून गुन्हेगार गुन्हा करू शकतात। चोरी, अपहरण करून धमकी देऊ शकतात। आमच्या पडताळणीत सोशल मीडियावर फोटो शेअर करणं महागात पडू शकतं हा दावा सत्य ठरला। त्यामुळे तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून माहिती टाकत असाल तर काळजी घ्या, कारण गुन्हेगार पाळत ठेवून गुन्हा करू शकतात। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।